by personal department, calculate the labor turnover rate applying सेपरेशन मेथड, रिप्लेशन मेथड आणि फ्लक्स मेथड. तर आता इकडे ओपनिंग जे लोक आहेत ते 900 आहेत, क्लोजिंग 1100 आहेत. नंतर ड्युरिंग द मंथ 10 वर्कर्स लेफ्ट, 10 लोकांनी जॉब सोडला. 40 वेअर डिस्चार्ज, 40 जणांना आपण काढून टाकलं. आणि 250 वेअर रिक्रुटेड, 250 लोक नवीन रिक्रूट झाले. ऑफ दिच 26 वर्कर्स आर रिक्रुटेड इन वेकन्सीज, म्हणजे 25 लोक जॉब सोडून गेले म्हणून आपण त्यांना जॉईन केलं. वाईल द रेस्ट वेअर एंगेज फॉर अन एक्सपॅन्शन, म्हणजे बाकीचे लोक एक्सपॅन्शन करायचं म्हणून आपण त्यांना जॉईन केलं. ठीक आहे. तर आता आपण सॉल्व करूया. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. ओके. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. तर आपण स्टार्ट करूया. तर हा मनन प्रकाशनचा प्रॉब्लेम नंबर 69 ते. तर इकडे पहिल्यांदा रिप्लेसमेंट मेथड आपल्याला यूज करायची आहे. तर त्याचा फॉर्म्युला आहे लेबर टर्नओव्हर रेशो इक्वल टू नंबर ऑफ वर्कर रिप्लेस्ड अपॉन ॲव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स इंटू 100. आता इकडे रिप्लेस आपण केले तो 25 वर्कर्स आपण बदलले. आणि ॲव्हरेज जे आहे, ॲव्हरेज आपण 900 + 1100 डिवायडेड बाय 2. 900 + 1100 डिवायडेड बाय 2 म्हणजे 2000 डिवायडेड बाय 2 1000. आणि वरचं न्यूमरेटर 25 आहे. तर इकडे 25 भागिले 1000 इंटू 100 म्हणजे याचं उत्तर 2.5% येईल. तर सोपं आहे. आपल्याला काय करायचं आहे, जेवढे लोक रिप्लेस झाले त्याला ॲव्हरेजनी डिवाईड करून इंटू 100 करायचं आहे. 25 माणसं रिप्लेस झाले, 25ला 1000ने डिवाईड केलं आणि 100ने मल्टिप्लाय केलं म्हणजे उत्तर 2.5% आलं. त्याच्यानंतर पुढची जी आहे सेपरेशन मेथड. सेपरेशन मेथडमध्ये किती लोक सोडून गेले आणि किती लोकांना काढलं अपॉन ॲव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स. तर या प्रॉब्लेममध्ये 10 लोक सोडून गेले आणि 40 जणांना काढलं. तर 10 + 40 आणि हे जे आहे 90 + 1100 डिवायडेड बाय 2 म्हणजे 50 डिवायडेड बाय 1000 इंटू 100. म्हणजे 5%. ओके. थोडासा नेटचा प्रॉब्लेम आला होता, तर आता नेट परत आला आहे.
सगळ्यांना ऐकायला येतं आहे का? हॅलो, सगळ्यांना ऐकायला येत आहे का? परत नेटचा प्रॉब्लेम येतो आहे, मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवीन. तर तिसरी आहे फ्लक्स मेथड. फ्लक्स मेथड म्हणजे नंबर ऑफ वर्कर्स लेफ्ट प्लस नंबर ऑफ वर्कर डिस्चार्ज प्लस नंबर ऑफ ॲडिशन अपॉन ॲव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स. तर इकडे 10 लोक जॉब सोडून गेली, 40 लोकांना आपण काढलं आणि नवीन जे रिक्रूट्स आहेत, टोटल रिक्रूट्स इकडे घ्यायचे 250 आणि त्याचा ॲव्हरेज 90 प्लस 1100 डिवायडेड बाय 2 म्हणजे ते उत्तर 1000 येणार. इकडे 10 प्लस 40 प्लस 250 म्हणजे इकडे 300 येतील. 300 अपॉन 1000 इंटू 100 म्हणजे 30%. तर हा प्रॉब्लेम तुमचा झाला. त्याच्यानंतर आता पुढचा प्रॉब्लेम मी तुम्हाला ग्रुपवर पाठवतो. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? ओके, तर आपण स्टार्ट करूया. मी तुम्हाला पुढचा प्रॉब्लेम पाठवतो. ओके, पुढचा प्रॉब्लेम मी तुम्हाला पाठवलेला आहे. आता पुढचा प्रॉब्लेम जो आहे तो मी वाचतो. तर या प्रॉब्लेममध्ये दिलं आहे द आउटपुट ऑफ वर्कर इज 64 युनिट्स. म्हणजे त्या वर्करनी 64 युनिट्स बनवले इन अ 40 आवर्स वीक. 40 तासांमध्ये, आठवड्याला 40 तास आहेत आणि 40 तासामध्ये त्यांनी 64 युनिट्स बनवले. नंतर गॅरंटेड टाईम रेट इज 5 रुपये पर आवर. तर तासाचा रेट आहे 5 रुपये पर आवर आणि ऑर्डिनरी पीस रेट 2 रुपये पर युनिट आहे. तर शो द अर्निंग्स ऑफ वर्कर ए अंडर पीस रेट अँड टाईम रेट सिस्टम. म्हणजे आपल्याला या प्रॉब्लेममध्ये पीस रेट आणि टाईम रेटनी त्याचे अर्निंग्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर ते कसे कॅल्क्युलेट करायचे मी तुम्हाला दाखवतो. तर हा मनन पब्लिकेशनचा प्रॉब्लेम नंबर 1 आहे. तर इकडे तुम्हाला 2 मेथड्स आहेत. पहिल्या मेथडचं नाव आहे पीस रेट मेथड
ओके, आपण परत आलेलो आहोत. तर मी स्क्रीन शेअर करतो. ओके, स्क्रीन सगळ्यांना दिसतंय? स्क्रीन सगळ्यांना दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर आपण स्टार्ट करूया. तर इथे दोन मेथड्सने आपल्याला त्याचे अर्निंग्स काढायचे आहेत. तर पहिली जी मेथड आहे तिला नाव म्हणतो आपण पीस रेट सिस्टम. तर इकडे हेडिंग टाकायचं कॅल्क्युलेशन ऑफ अर्निंग्स अंडर पीस रेट मेथड. तर आता या मेथडनी कसं सॉल्व करायचं? अर्निंग्स इक्वल टू सोपं आहे, जसं आपण कॉस्टशीटमध्ये करतो. युनिट प्रोड्यूसला रेटनी मल्टिप्लाय करतो, तसं इकडे युनिट प्रोड्यूसला जो रेट आहे त्याने मल्टिप्लाय करायचं. तर युनिट प्रोड्यूस 64 आहे आणि 2चा रेट आहे. तर इकडे काय करायचं? युनिट्स प्रोड्यूस्ड, किती युनिट्स बनवले, इंटू रेट पर युनिट, त्याला किती रेट पर युनिट मागे मिळणार. तर आता इकडे 64 युनिट्स त्यांनी बनवलेले आहेत, 64 युनिट्स, आणि युनिटचा रेट आहे ₹2. 2 रुपये प्रत्येक युनिट मागे त्याला मिळणार आहे. तर 64 इंटू 2 म्हणजे त्याला 128 रुपये मिळणार. 64 इंटू 2 त्याला किती मिळणार? 128 रुपये मिळणार. त्याच्यानंतर हा झाला पीस रेट मेथड. आता पुढे त्यांनी टाईम रेटनी पण काढायला सांगितलेलं आहे, कॅल्क्युलेशन ऑफ अर्निंग्स अंडर टाईम रेट मेथड. टाईम रेट मेथड म्हणजे किती तास काम केलं त्याला तासाच्या रेटनी मल्टिप्लाय करायचं, टाईम रेट मेथड. तर इकडे अर्निंग्स इक्वल टू आवर्स वर्क, किती तास काम केलं, इंटू रेट पर आवर. तर इकडे त्यांनी 40 तास काम केलेलं आहे आणि तासाचा रेट 5 रुपये. तर इकडे 40 आवर्स इंटू ₹5. तर इकडे त्याचं उत्तर येणार 200 रुपये. तर हा प्रॉब्लेम झाला. याच्यात तुम्हाला अर्निंग्स पीस रेट मेथड म्हणजे किती युनिट्स बनवले आणि त्याच्या रेटनी मल्टिप्लाय करायचे होते. 64 युनिट बनवले, 2च्या रेटनी मल्टिप्लाय केलं, 128 आलं. आणि टाईम रेट मेथड किती तास काम केलं त्याला रेट पर आवरनी मल्टिप्लाय केलं, 40ला 5नी मल्टिप्लाय केलं, इकडे उत्तर 200 आलं. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम झाला. आता पुढचा प्रॉब्लेम मी तुम्हाला ग्रुपवर सेंड करतो.
ओके, मी तुम्हाला हा प्रॉब्लेम पाठवला आहे. तर मी आता प्रॉब्लेम वाचतो. आता या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला दिलं आहे In an engineering works, the standard time of job for a work is 16 hours. म्हणजे एका इंजिनिअरिंग कंपनीमध्ये तुम्हाला 16 तासामध्ये काम पूर्ण करायचं आहे. अँड द बेसिक रेट इज 2 रुपीज पर आवर. जो रेट आहे तो 16 रुपये पर आवर आहे. बोनस स्कीम इज इन्स्टिट्यूटेड सो दॅट द वर्कर इज टू रिसीव द नॉर्मल रेट फॉर hours actually work and in addition half of the hours save. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये कसं आहे की त्यांना एक काम 16 तासात पूर्ण करायचं आहे, पण त्यांनी जर समजा ते काम कमी वेळात कंप्लीट केलं तर जेवढे तास कंपनीचे वाचवतात ना तेवढा अर्धा टाईमचा बोनस त्यांना मिळतो. म्हणजे मी तुम्हाला लिहून दाखवतो एक्झॅक्ट कसं आहे. तर आता इकडे 16 तासात काम व्हायला पाहिजे आणि 2 वर्कर्सनी त्याच्यावरती काम केलं. तर इकडे कॅल्क्युलेट द वेजेस अँड इफेक्टिव्ह रेट ऑफ अर्निंग्स पर आवर इफ द जॉब इज कम्प्लिटेड इन 12 आवर्स. तर पहिल्या केसमध्ये ते 16 तासाचं काम 12 तासात पूर्ण झालं तर किती पैसे द्यायचे. 16 तासाचं काम 12 तासात पूर्ण झालं तर किती पैसे द्यायचे, आणि 16 तासाचं काम 14 तासात पूर्ण झालं. 16 तासाचं काम 14 तासात पूर्ण झालं तर किती पैसे आपल्याला द्यायचे हे काढायचं आहे. तर आता इकडे ही जी मॅथड आहे हिला आपण हॅल्से मॅथड म्हणतो. तर आपण हॅल्से मॅथडचा फॉर्म्युला बघूया. तर हा पुढचा प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन सगळ्यांना आलं का? स्क्रीन दिसतंय सगळ्यांना? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर ही मेथड आहे हॅल्से मेथड. तर पहिल्यांदा हेडिंग टाकायचं. हा दुसरा प्रॉब्लेम आहे कॅल्क्युलेशन ऑफ अर्निंग अंडर हॅल्से मेथड. तर इकडे 2 केसेस आहेत. पहिल्या केसेसमध्ये 16 तासाचं काम 12 तासात पूर्ण केलं आणि दुसऱ्या केसमध्ये 16 तासाचं काम 14 तासात पूर्ण केलं. तर पहिली केस 1 आहे वर्क वॉज कम्प्लिटेड इन 12 आवर्स. नीट लक्ष द्या मी कसं करतोय. तर पहिल्यांदा इकडे 3 गोष्टी डिफाईन करायच्या. टाइम अलाउड म्हणजे किती तास आपल्याला टाइम हे काम करायला दिलेला आहे. तर टाइम अलाउड तुम्हाला केला आहे 16 तास. नंतर टाइम टेकन 12 तास म्हणजे 16 तासाचं काम तुम्ही 12 तासात पूर्ण केलं. आणि रेट पर आवर 2 रुपये तासाचा रेट आहे.
आता तुम्हाला फॉर्म्युला लिहावा लागेल अर्निंग्सचा. तर त्याचा जो फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला टाइम टेकन इंटू रेट पर आवर, म्हणजे किती वेळ काम केलं इंटू तासाचा रेट प्लस टाइम सेव्ह. आता इथे टाइम सेव्ह कसं आहे, 16 तासाचं काम 12 तासात आपण केलं म्हणजे 4 तास वाचवले, म्हणजे 4 तासाचा बोनस मिळाला. तर 4ला रेट पर आवर 2 आहे त्याने मल्टिप्लाय करायचं आणि 50% त्याची त्याला एक्स्ट्रा मिळाला. तर आता इकडे कसं करायचं, टाइम टेकन आहे 12 आणि तासाचा रेट आहे 2 रुपये. त्याच्यानंतर प्लस करायचं टाइम सेव्ह. टाइम सेव्ह कसं काढतो आपण, 16 मधनं 12 वजा केली, 16 वजा 12 म्हणजे 4 तास कंपनीचे वाचवले इंटू रेट पर आवर किती आहे ₹2, त्याचे त्याला अर्धा पैसे मिळाले. सोळा वजा 12 इंटू 4 इंटू 50%. म्हणजे इकडे आपण काय केलं, त्यांनी 12 तास काम केलेलं आहे, तर जेवढे तास काम केलं आहे तेवढे त्याला पूर्ण पैसे मिळणार 2च्या रेट, आणि 4 तास कंपनीचे वापरले तर त्याचे त्याला अर्धे पैसे मिळणार, म्हणजे 4 इंटू 2 इंटू 50%. तर इकडे त्याला 12 तासाचे मिळणार 24 रुपये आणि बोनसचे त्याला 4 तास वाचवले, 4 इंटू 2 इंटू 50%. केलं तर आपल्याला अर्निंग्स कॅल्क्युलेट करायची आहे. आता बघा, नीट लक्ष द्या सगळ्यांनी. केस 2, वर्क वॉज कम्प्लिटेड इन 14 आवर्स. तेच काम त्यांनी 14 तासात पूर्ण केलं तर काय करायचं. तर इकडे टाईम अलाउड 16च राहणार, टाईम टेकन 14 राहणार, म्हणजे इथे 16 तासाचं काम 14 तासात पूर्ण केलं, रेट पर आवर 2 आहे. तर इकडे आपण कॅल्क्युलेशन कसं करणार, इथे त्यांनी टाईम घेतला आहे 14 तास, 14 तासाचे त्याला 2 रुपये मिळणार आणि शिवाय कंपनीचे त्यांनी 2 तास वाचवले, 16 वजा 14 2 तास कंपनीचे वाचवले. आता त्याला 14 तासाचे 28 रुपये मिळणार, 14 तासाचे 28 रुपये मिळणार आणि कंपनीचे 2 तास वाचवले तर 2 इंटू 2 4, 4 इंटू 50% त्याला 2 रुपये बोनस मिळणार, 28 रुपये त्याला वेजेस मिळणार आणि 2 रुपये त्याला बोनस मिळणार, असे 30 रुपये त्याला मिळणार. म्हणजे एकंदरीत काय, जर समजा काम कमी वेळेत केलं तर कमीच पैसे मिळतात. इकडे बघा 24 आणि 4 त्याला 28 रुपये मिळाले कारण त्यांनी 12 तासात पूर्ण केलं होतं आणि 14 तासात पूर्ण केलं तर त्याला जास्त रुपये मिळतात, त्याला 30 रुपये मिळतात. आलं का लक्षात? सगळ्यांना हे पण लक्षात आलं. म्हणजे 16 तासाचं काम पहिल्या केसमध्ये 12 तासात पूर्ण केलं तर त्याला 28 रुपये मिळाले, 16 तासाचं काम 12 तासात केलं तर 28 रुपये मिळाले आणि 16 तासाचं काम 14 तासात केलं तर 30 रुपये मिळाले. सगळ्यांच्या लक्षात आलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांच्या लक्षात आलं का? ओके, तर आता पुढचा प्रॉब्लेम मी तुम्हाला पाठवतो.
वरचा प्रॉब्लेम आपण केला ना, याच्यात आपल्याला रेट पण काढायचा आहे. म्हणजे त्याला 12 तास काम करून 28 रुपये मिळाले, तासाचे किती? तर इकडे आवरली रेट त्याला बनतो, तो काढायचा आहे आपल्याला. आवरली रेट, त्याचा फॉर्म्युला कसा असेल, अर्निंग्स डिवायडेड बाय टाइम टेकन. अर्निंग्स डिवायडेड बाय टाइम टेकन. तर इकडे अर्निंग्स जे आहेत त्याचे 28 आहेत आणि टाइम टेकन त्यांनी 12 तास घेतले, 12 आवर्स. ओके, आता आवाज येतोय? हॅलो, आवाज येतोय माझा? हॅलो, माझा आवाज येतोय? हॅलो, आवाज येतोय माझा? ओके, स्टार्ट करूया. हां, तर मी इथे तुम्हाला काय सांगत होतो, इथे आवरली रेट काढायचा आहे. तर इकडे आवरली रेट कसा काढायचा, अर्निंग्स त्याला 28 रुपये मिळाले, 28 रुपये मिळाले आणि इथे 12 तास त्यांनी काम केलेलं आहे. तर इकडे 28ला 12नी डिवाइड करायचं. तर 28 डिवायडेड बाय 12 म्हणजे इकडे त्याला 2.33 एवढे मिळतील पर आवर. .33 त्याला मिळतोय. आवाज ब्रेक होतोय ना माझा, एकच मिनिट. हॅलो, आता आवाज येतोय बरोबर? माझा आवाज बरोबर येतोय? आता क्लिअरली आवाज येतोय माझा? हॅलो, क्लिअरली आवाज येतोय माझा? मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो, टेन्शन घेऊ नका, येईल सगळं व्यवस्थित. तर आता इकडे आवरली रेट आपण काढला, अर्निंग्स डिवायडेड बाय टाइम टेकन, म्हणजे 28ला 12नी डिवाइड करून आवरली रेट आला 2.33. आणि आता आपल्याला दुसऱ्या केसमध्ये पण आवरली रेट काढायचा आहे. तर दुसऱ्या केसमध्ये त्याला 30 रुपये अर्निंग्स मिळालेत, 30 रुपये त्यांनी कमवलेत आणि 14 तास काम केलेलं आहे. तर इकडे 2.14 हे उत्तर आहे. 30 तास काम, 30 रुपये मिळाले आणि 14 तास काम केलं, म्हणजे रेट 2.14 आहे, वरचा रेट 2.33 आहे. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम झाला. आता पुढचा प्रॉब्लेम आपण घेऊया. पुढचा प्रॉब्लेम मी तुम्हाला पाठवतो.
ओके, पुढचा प्रॉब्लेम पाठवला आहे. हा मनन पब्लिकेशनचा 24वा प्रॉब्लेम आहे. तर इकडे पण तुम्हाला सेम करायचं आहे. हॅल्सेच्या मेथडने अर्निंग्स काढायचे आणि त्याचा रेट काढायचा आहे. इथे तुम्हाला रेट दिला आहे ₹1.5. टाईम टेकन पर आवर 16, म्हणजे 16 तासाचं काम 12 तासात पूर्ण केलं आहे. तर कॅल्क्युलेट द टोटल अर्निंग्स ऑफ द वर्कर अंडर हॅल्से प्रीमियम प्लॅन. फाइंड आउट द इफेक्टिव्ह रेट ऑफ अर्निंग ऑल्सो. म्हणजे आत्ता केलं तसाच प्रॉब्लेम आहे. तर इकडे तुम्हाला पहिल्यांदी या 3 गोष्टी डिफाईन करायला लागतील. पहिलं म्हणजे टाईम अलाउड 16 तास आहे. टाईम टेकन 14 आणि जो रेट आहे तो ₹1.5 दिलेला आहे. तर इकडे पण तुम्हाला हॅल्से मेथडने आन्सर काढायचा आहे. कॅल्क्युलेशन ऑफ अर्निंग्स अंडर हॅल्से मेथड. तर नंतर आपण फॉर्म्युला इकडे लिहूया अर्निंग्सचा. तर अर्निंग्स इक्वल टू टाइम टेकन इंटू रेट पर आवर प्लस टाइम सेव्ड इंटू रेट पर आवर इंटू 50%, हा फॉर्म्युला आहे. तर इकडे टाइम टेकन जे घेतले त्यांनी 14 तास घेतले. 14 तास आणि तासाचा रेट 1.50 प्लस. आता इकडे तुम्हाला टाइम सेव्ड काढायचा आहे. म्हणजे 16 मधनं 2 कमी करायचे. टाइम सेव्ड 16 मधनं 12 कमी करायचे. 14 16 मधनं 14 कमी करायचे. 2 तास त्यांनी टाइम वाचवला आहे. इंटू रेट पर आवर 1.50 आणि इंटू 50%. तर इकडे त्याला 14 तासाचे ₹1.5 प्रमाणे त्याला मिळणार 14 इंटू 1.5, त्याला ₹21 वेजेस मिळणार. इंटू 1.5 त्याला ₹21 वेजेस मिळणार. प्लस त्यांनी 2 तास वाचवले कंपनीचे, त्याचे 1.5 प्रमाणे त्याला 50% मिळणार. म्हणजे 2 इंटू 1.5 3चे 50% 1.5 होतात. तर त्याला 21 अधिक 1.5 असे ₹22.5 मिळणार. लाईट गेलेले आहेत, तर मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवीन. तर इकडे त्याचं उत्तर जे येईल ते ₹22.5 येईल. आणि इथे रेट काढायचा आहे तुम्हाला, आवरली रेट. तर आवरली रेट कसा काढणार? अर्निंग्स डिवायडेड बाय टाइम टेकन. तर अर्निंग्स त्याचं ₹22.5 आहे आणि त्यांनी काम केलं आहे 14 तास. तर 22.5ला 14ने डिवाइड करायला लागेल. ₹22.5ला 14ने भागून त्याचा रेट येणार 1.57. तर 1.57चा रेट आला. ठीक आहे, तर आपण लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू.